नंबर परफेक्ट झाले, हे परफेक्ट झालं आपलं. आमचा गावचा बाजार आज शनिवार होता त्यामुळे आज बाजार आहे. वय हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे 3 जून आणि आता वाजलेले आहेत 3:30 4 वाजलेले आहेत. आता घरचे सगळे गावाला गेलेले आहेत आणि मी त्यांच्यासोबत जाणार होतो, पण या माणसाने मला थांबून धरलं की आपण सोबत जाऊ गावाला. त्यांनी 12:30 वाजता येतो म्हटलंय आणि तुम्ही आत्ता मागं घड्याळामध्ये पाहू शकता 4 वाजले, लिटरली 4 वाजलेले आहेत. आणि आज आहे शनिवार आणि शनिवारमुळे आज आमची इलेक्ट्रिसिटी गेलेली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिसिटी गेल्यामुळे दिवसभर पूर्ण घामाने भिजलेलो आणि त्यात झोपायचा प्रयत्न करतो, झोप येत नाहीये. आणि ह्या माणसाने मला रात्रभर पण जागवलेलं आणि आता परत त्यांनी मला उशीर केलाय आवरायला. घरचे सगळे गाडीमध्ये गेले, निवांत गेलो असतो, पण नाही, ह्या माणसाला नाही आपण सोबत जाऊ 2 व्हीलरवर, तर त्यामुळे थांबलेलो. आणि आमचे बंधू प्रशांत दादा आणि आता मी निघलेलो आहे गावाकडं. आणि आज आपल्याला गावाकडं जाऊन खूप जास्त धमाल मस्ती करायची आणि खूप काही प्लॅन आहे गावाकडे गेल्यानंतर ना. थोडंसं काही सामान घ्यायचं राहिलेलं आहे, ते सामान घेऊ आणि लवकर गावाकडे जाऊ, कारण की एक मोठा बेत आहे, तर त्याची तयारी करायची, त्यासाठी लागणारं सामान आपल्याला घ्यायचं आहे. तर चला लवकर निघूया आपण. चाललोय शेतात. वा आज मजाच येऊन जाणार आहे. पाहू शकता पाटाचं पाणी. काय मालकीन बाई, मग कसं वाटतंय? काय करती? खुरपितो. काय खुरपित? चला चला, काय नुसतंच मालकीन बाई का? काम करा काम. आता शेतात पोहोचलोय, पाटाला सुटलेलं पाणी आणि इकडे माग आपला बाग. आज एकदम भयंकर भारी नियोजन झालेलं आहे. आज आपण शेतात एक मस्त बे टाकलेला आहे, तर आता आपल्याला त्याच्या तयारीला लागायचंय. घरातले सगळे लवकरच आले होते, पण ह्या कट्ट्यामुळं मला उशीर यायला लागलं. पण मागच्या वेळेस आलो होतो, तर मागच्या वेळेस आपल्या शेतात पाहिलं होतं, आपल्या घराचा प्लॅन झाला होता, भूमिपूजन झालं होतं आणि त्यानंतर नाही तर बरेच काही चेंजेस झाले. इथे उमरत झाडं काढून टाकलेलं आणि इथं सगळं हा स्पेस क्लीन केलेला. इकडे पण हे सगळं क्लीन केलं. ते आपलं जे शेड होतं जुनं ते पण सगळं काढून टाकलेलं. त्यामुळे आता इथं अजून भरपूर स्पेस तयार झालेली आपल्याला. जे केळीचे झाडं होते ते सगळे आता आपण इकडून काढून टाकले. इथले आपले जे सीताफळाचे झाडं होते ते पण इकडं काढून टाकलेले आहेत आणि हा पूर्ण भाग मोकळा केला. जर तुम्ही इथं झूम करून पाहिलं तर आपल्या आंब्याच्या झाडाला सगळे पाड लागलेले आहेत. हा इकडचा सीताफळाचा बाग आहे आणि हे पाहू शकता. हे सकाळी आले आणि त्यानंतर झोपून घेतले आणि शेतात डायरेक्ट तळवट वगैरे टाकून मजा केलेली आहे. आणि हे आपले एक पाड. आई हाय, दिस इज अ नॅचरल मँगो. दादा पाड म्हणजे काय रे? थोडं चांगलं सांगितलं असतं आमच्या व्ह्यूअर्सला. तर ते कैरीची अवस्था परिपक्व झाला आंबा, नाही का, म्हणजे मॅच्युरिटी संपली त्याची आणि तो पिकण्याच्या रायपनिंग अवस्थेत जायच्या आधीची जी अवस्था असते त्याला आपण पाड म्हणतो. अच्छा, म्हणजे ते खाण्यायोग्य झाला आंबा, नाही का, मग आपण डायरेक्ट खाऊ शकतो. सगळे एकंदरीत वातावरण. आणि आज आपला मस्त बेत झालेला आहे. आज आपल्याला मस्त बिर्याणी करायची. तर बिर्याणीचं बाकीचं सामान तर आपण आणलेलं आहे, पण बाकीचं त्याला अजून बरंच काही लागणाऱ्या गोष्टी आहेत आपल्या. काही आपल्याला शेतात बनवायचे. शेतात काहीच नसतं आपल्याला, काहीच नाही, ते चूल वगैरे काहीच नाही. तर आपली इथं ती दगडाची चूल बनवायची आणि आपल्याला या ठिकाणी मस्त बिर्याणी बनवायची. आज थोडी वेगळ्या पद्धतीची बिर्याणी बनवायची. त्यासाठी केळीचे पानं लागतात. तर ते मळ्यातल्या घरामध्ये पाहिलं होतं, तिथं केळीचे पानं होते आणि ते आणायला चाललोय आता. पेरूचा बाग बघायचा आहे त्याला, पाहायला एखादा पेरू भेटतोय का नाही हे बघतोय आता आपण. तर आता पेरूच्या बागाला पाणी दिलेलं आहे. हे पाणी दिलेलं आहे, नको जायला आतमध्ये. भेटला का एक? मला पण एक बघ ना. सुकलेलं आहे. तेच बोलतोय ना, टेस्ट लागणार नाही. ते पाणी काय झालं, त्याला पाणी नव्हतं म्हणून ते तसे झाले. आता पाणी भेटलं, पाणी त्याच्यात पोहोचलं ना, मग पाणी भेटलं चांगलं अजून हे होईल. कधी बिर्याणी बनवायची. तर सगळं चिकन वगैरे घेऊन आलेले येतानाच मी. आणि आता आपल्याला इथे चूल वगैरे मांडायची आणि काय मसाले वगैरे सगळे इथंच बनवायचे. तिथं काहीच नाही आहे, सगळं आपल्याला इथं नॅचरली बनवायचं आहे. तर खूप भारी होणार आहे. आणि इथं सगळी फॅमिली. आता मालकीन बाई कसं वाटतं तुला इथे येऊन, शेतात येऊन? आता भुईमुग खुरपीत होते. परत आजारी पडायचंय का तुला? बस त्या आजारी पडत आता मी. हा ना, अजिबात नाही. कसं काय पाणी चाललंय वर्क फ्रॉम फार्म.
चाललंय, याला आली अर्जंट मीटिंग, तर मीटिंग करतोय. आणि आमची पिताश्री चाकूला धार लावताय. बॉय कोणाला जर चाकूला धार लावून घ्यायची असेल तर संपर्क साधावा. पाहू शकता गावाकडला ब्युटिफुल सनसेट. आमचा गावचा बाजार आज शनिवार होता, त्यामुळं आज बाजार आहे. आणि इथं आपल्या गावच्या पुलाचं काम चाललंय, त्यामुळं रस्ता बंद आहे. खालून जावं लागेल. इथं पुलाचं काम चाललंय, कारण की दरवर्षी हा पूल पाण्याखाली जात असतो, त्यामुळे आता मोठा पूल बांधायचं काम चाललेलं आहे. आता झालेलं आहे ॲक्सिडेंट काम चाललं आहे बहुतेक मागूनच. वय चिमटिली आली आली जुली आली. हा तेच ना, आपल्याला केळीचे पानं पाहिजेत. चला केळीचे पान तोडायचेत ना आपल्याला. लागते आता केळीचे पानं. हा तेवढाले का? तोड मग. ए वा झालं, एक पान झालं अजून. अच्छा, लोक म्हणते कोणत्या कार्यक्रमाला पानं चालले सत्यनारायण. होऊ शकता ही जुली जिथं जाईन तिथं सोबत येते. 4 घेतले म्हणजे वाटण कार्यक्रमाला चालले. हा हा बॉटल लागलेलं बरं आहे. आता टाकी टाकली होती नि मग आता बरं आहे ती टाकी टाकली. हा ती झालं नीट आता. पण ते गावरण झालंय म्हणलं. अरे जर्सी गाय आहे बाबा ती. जर्सी गाय ती. हा मला वाटलं ते गायला झाले म्हणून नाही राव. पांढरा बैल ना त्यानेच लावली होती ना. यायला बाहेर झालं रे. कोणत्या गायला? मोठी 2 नंबरची. बर क्यूट आहे, आजच झालेलं आहे. गाय ही गाय गेलेली आज. उद्या आपल्याला खरवस खायला भेटू शकते बहुतेक. ही जुली ही मला सोडतच नाही. गाप 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 चाल. चिकन बिर्याणी आपली वाट बघते, कारण की आपण गेल्याशिवाय ते सुरू होणार नाही. की आपल्या चिकन शिजायसाठी जे आपण केळीचे पानं घेणार होतो, तर ते केळीचे पानं आपल्याकडेच आहेत, त्यामुळे ती दाजी आपल्याला जावं लागेल, ती द्यायला लागतील. बघा चल की आपलं भात शिजायला टाकलेलं आहे आता. हाय बिर्याणीचा राईस शिजतोय. आणि आपण शेतातच चूल मांडलेली, रस्सा रस्सा खाल्ला असता. जागरण मला जेवायला. आणि इकडं असं एकदम थंडगार पाणी पाटाचं सनसेट. ॲक्च्युली आत्ता वाजलेले 7:30, वाटत पण नाही 7:30 वाजलेले आहेत. काय झालेलं की आज लाईट नाही आहे ॲक्च्युली. सकाळी तिथे काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे लाईटचं सबस्टेशनला, त्यामुळे लाईट नाही आज सकाळपासून. त्यामुळं आणि टेन्शन आलं होतं मग इकडं कसं करायचं. पण आज हे चंद्रामुळं आज आपल्याला आहेत ना लाईटची पण गरज पडत नाही आहे. आणि इकडे आपल्या दोन्ही चुली पेटलेल्या आता, आणि आपली बिर्याणीची तयारी इकडं जोरात चाललेली. चला इकडं पण चूल पेटवलेली की इकडं हार. हा ते दम द्यायला ना. वा 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 वा, एक नंबर. पाहू शकता, पाहूनच तोंडाला पाणी सुटतं.
चला आपलं तंदूर रेडी झालेलं आहे, पाहू शकता किती किती मस्त आहे तंदूर. एक नंबर. चला, करा स्टार्ट आता. वा वा. घ्या. वा किती भारी. वा चुलीवर एवढं मस्त शिजलंय. वा वा एक नंबर तंदूर झालेलं आहे. आणि आमचे घरचे शेफ त्यांनी एवढं भारी तंदूर बनवलं आहे ना. वा वा वा. थँक्यू शेफ फॉर दिस. जमलंय बेस्ट पार्टी सीन आहे. एकदम भारी तंदूर झालेलं आहे लिटरली, तुम्ही पाहू शकता. वा वा वा. आता मला तर खायचंय, खाल्ल्यावर बघतो. पाहू शकता कसलं मस्तपैकी भाजलेलं आहे चुलीवरती. हारामध्येच भाजलं डायरेक्ट. देशी तंदूर. वा वा वा. एक नंबर. क्लास. मला बिर्याणी मला सकाळपासून आता म्हणतोय भात आणि भाजी वेगवेगळी बिर्याणीच झाली त्याची. हे तंदूर आणि भाजी आणि भात. वा. आणि बिर्याणी कशामुळे म्हणतो सकाळ सकाळ मला तू? अरे मला वाटलं पातेल नाही, पातेल हे पातेल्यात एवढं भात आणि हे पातेल कसं बसलं असतं. दम मस्त लावता आला. याच्यासाठी केला होता 8 तास. चला तर मस्तपैकी जेवण झालंय, एकदम पोट भरून जेवण झालेलं आहे. आणि मस्त ते पाहू शकता मागं ते वरती चंद्र आणि एकदम उजेड आहे, असं सगळा रस्ता दिसतोय. फुल जेवण झालंय. असं पोटात एवढीशी सुद्धा जागा नाही राहिलेली. तर तुम्ही पहिलाच आपण गावाकडे आलो होतो आणि गावाकडं हा आपला चिकनचा दमदार बेत केला होता. एवढं मस्त चिकन दादाने बनवलेलं आणि तो बेस्ट कुक आहे ना. लिटरली सांगतो, हे वरती चांदण्या, ह्या चांदण्या मी लिटरल खूप दिवसानंतर बघितल्या. कारण की आपण ज्या पुणे मुंबईमध्ये राहतो तिथं आपल्याला कधी चांदण्या बघायला बी भेटत नाहीत. आणि इकडं एवढं मोकळं वातावरण आहे की इथं चांदण्या वगैरे दिसतात. आता इथंच खाली तळवट टाकलेलं आहे, तर त्या तळवटाखाली आम्ही आता झोपी जाणार आहे. 10 वाजले आहेत, अजून लाईट आलेली नाही आहे. मोबाईल पण आता डिस्चार्ज व्हायला आलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे. दिवस लाईट नाही आहे आता आणि रात्रभर पण लाईट नाहीत. आता रात्री 3-4 वाजता जेव्हा कधी लाईट येईल तेव्हा परत दाराला जायचं आहे. आणि उद्या सकाळी उठल्यानंतर आपल्याला भरपूर कामं येतं. उद्याचं पण ब्लॉग खूप मस्त आणि एंटरटेनिंग होणार आहे. आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि हे व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा. आणि गावाकडील अजून गमतीजमतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा मजेशीर एंटरटेनिंग व्हिडिओ हा आता आपण इथेच एंड करूया आणि पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या. बाय.